मी ना व्हिडिओ त्याचं कधीच नाही, मी व्हिडिओ टाकला ना कधीच नाही, स्टेटस बिस्टेटस कधीच नाही ठेवला. होय हाईटला माझी गाडी आहे, ये लोकेशन आहे ती. याला अडकली जर काय मी ना आणि तुटला असता ना डायरेक्ट चकण्यावारी गेला असतो 15 फूट खाली. होय खाली एवढं ओव्हरऑल काय काय ते बघा सगळं फक्त. मग आज दाखवायला लागेल आपल्याला 0% इन्शुरन्स पण माझ्याकडे स्वतःचा मेडिकल इन्शुरन्स आहे, माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे, माझ्याकडे सगळं आहे, गाडीचे पेपर क्लिअर आहे, सगळं आहे. होय हे जास्त आत गेलेलं आहे, काच फुटलेली पण कळली ना रे, जोरात डॅश बसला खाली. याच्यामुळे मी एवढं डिस्टर्ब होतो ना. मी 11 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी 2 दिवस गॅप घेतला. माझ्या शेड्यूलला ब्लॉग आहे पण मी टाकले पण नाही, म्हणजे त्याला पुढं ढकलल्यात. झालं आता चला. एवढं लांब फिरलोय ना मी, एवढं लांब तेव्हा एक सिंगल स्क्रॅच पण नाही आला कधी मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना मी बराबर त्या एका ठिकाणी ना, तिथं माझं बराबर 1 वर्ष आधी ना ॲक्सिडेंट झाला. मी ना व्हिडिओ त्याचं कधीच नाही, मी व्हिडिओ टाकला ना कधीच नाही, स्टेटस बिस्टेटस कधीच नाही ठेवला. होय हाईटला माझी गाडी आहे, ये लोकेशन आहे ती. 1 वर्षानं सध्या 11 तारखेला ॲक्सिडेंट झाला ना. हां, आणि 12 तारखेला आपण आलतो गाडी न्यायला. हो इथून माझी गाडी ना अशी पुढं आलती, इथून आली का अशी इथून स्लिप होऊन डिवायडर लागली. इथं लागली ती पार बाई. इथं लागून खाली पडली ती रे, खाली नसती पडली, याला अडकली. सॉरी याला अडकली जर काय मी ना आणि तुटला असता ना डायरेक्ट चकण्यावारी गेला असतो 15 फूट खाली. होय खाली एवढं खाली पडला असता ना मी, गाडीचा कट. याच्यामुळं वाचलोय मी. रोडवाल्यांनी हे काम चांगलं केलं भाई, सेफ्टी चांगली. पण हा रोड लय खतरनाक आहे बाई, इथून टर्न लय जोरात हो, एकदम शार्प टर्न. इथं आपल्या करतील गेम नाही तर याकडं लावायला आपलं असं शार्प टर्न आहे. चालू ना गाठ पुढं. इथं लय शार्प टर्न आहे ना, त्याच्यामुळं लय भीती वाटत ती. या द्या इथंच गाडी लावलेली आम्ही. मग मागे पेट्रोल पंप आहे, त्याच्या मागं लावली ती. दुसऱ्या दिवशी आलतो गाडी न्यायला, त्यावेळेस मी फुटेज सगळं काढलेलं आहे, व्हिडिओ बनवलेले. तिथलं बराबर वर्ष आलं नाही का. माझ्या मेंबरी होती, मी माझ्या SSD मध्ये मी चेक केलं काल. म्हटलं आपण येऊ इकडं, 1 वर्ष आधी होईल बाई. त्या पुढलं आहे ना माझी गाडी स्लिप झाली, पुढे जोरात येत होतं स्कूटीवालं, त्याला लागलं जोरात. आता माझी चुकी नाही, गाडी स्लिप झाली, तो जोरात आला, हिट झालं, थोडं लागलं त्याला, थोडं बरंच लागलं त्याला लागलं. त्याचा खर्च वगैरे मला द्यायला लागला. गाडीचं इन्शुरन्स मी माझ्याकडे कवर झालं, पण मला महिलांकडे लागली बाई. माझ्या जेवढं 30 दिवसाची 90 दिवसाची ट्रिप होती ना, त्याची अख्खी पैसे गेले माहिती का. मला मी जमा केलं तर अख्खी, आणि म्हटलं प्लॅन केला होता मी ट्रिप करीन 3 महिने, त्याच्या अख्खे. मला वाटतं जो आता अमाऊंट सांगणं चुकीचं आहे, अरे हे व्हिडिओ सगळे बघतात. मी अजून कोणाच नाही झालेलं घरचे चारला, कोणाच नाही माहिती. संतोष हे जाऊन दे. असं शार्प नको. एवढं जोरावरून पुढे जाऊन आहे ना, एकदम शार्प आहे रे. अरे माया पण स्पीड होतं ना मग. एवढं टर्नला कसं कळणार त्याला, तरी कसं कंट्रोल राहणार. आणि माझी गाडी कंट्रोलच्या बाहेर गेली ना, ते पोरगा तिकडून आला, त्याची काय चुकी, माझी काय चुकी. आता झालं ते आपण आपापसात मिटावलं आणि क्लिअर केला बा. पण एवढं की जीवतहानी नाही आल्या बा, कोणा जास्त नाही लागलं, काय नाही आलं. गाड्या बिड्या ठीक आहे रे, पैसे ठीक आहे, जीव नाही यायला पाहिजे ना कोणाचा, ते महत्वाचं आहे. इथून पाणी आलं का, इथून गाडी स्लिप झाली का, इथं अशी राऊंड झाली, अशी टर्न झाली. ही डिवायडर आहे का, याला अडकली गाडी. अशी गाडी ती बघते, पाणी होतं ते 2 व्हीलर ते पाणी होतं, इथं माती होती अख्खी. अशी गाडी टर्न झाली, अख्खी टर्न झाली का. हे जास्त आत गेलेलं आहे, काच फुटलेली पण कळली ना रे, जोरात डॅश बसला खाली. ते करू ना, गाडी चालू होती, त्याने गाडी चालू केली ती.
आम्ही एक मिनिट. गाडी चालू होती ते खाली, काय प्रॉब्लेम. खाली ऑइल बिल लिखत होतं का बरं यार, तरी पण मग म्हणलं नाही ना. एक खाली डिवायडर थांबली ती गाडी. हा भाग यो ना, हा या बघ या बघ, याच्यावरच थांबली होती ती. मला चल. बेटर गाडी बी आता ड्राईव्ह करून आहे ना, तावडता घेऊन आलोय. पण मला आतापर्यंत काय प्रॉब्लेम नाही दिसला गाडीत. म्हणजे किचन पण नाही, काय डिस्प्ले मध्ये दिसत नाही, काहीच नाही दिसत. नाही एअरबॅग पण ओपन नाही आले. म्हणजे हळू लय स्पीडला कमी होतो मी, साधारण असं लईटले 50-60च्या स्पीडला. त्याच्यापेक्षा कमी असं एवढं विदिन सेकंड मध्ये घडलं राव. मला लक्षात पण नाही आलं. लक्षात येतोपर्यंत गाडी स्लिप झाली अख्खी. अहो ही साईडला काहीच नाही आलेलं. ही साईड अख्खी ओपन आहे, क्लिअर आहे. इवन बंपरला पण काही नाही, बंपरला काही नाही, फक्त डॅमेज इकडंच आहे. एडा ही बाजू ना खाली, हे डिवायडरला थांबली, त्याच्यामुळं गाडी पण थांबली. नाही तर गाडी पण पडल्याची चांगली 10-15 फूट खाली. हार्डवर का ओपन नाही होणार, नाही होणार ओपन. इथं जास्त मारा लागलाय. बाकी बॅकला काहीच नाही, एक स्क्रॅच पण नाही इवन बारीकचा. पहिलेच माझ्या गाडीला एवढं. ती साईड आहे जास्त डॅमेज आहे गाडीची. आता हिला शोरूमला द्यायला लागेल, शोरूमला देऊन येणं दाखवायला लागेल. आपल्याला 0% इन्शुरन्स पण आहे माझ्याकडं स्वतःचा मेडिया इन्शुरन्स आहे, माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे, माझ्याकडे सगळं आहे, गाडीचे पेपर क्लिअर आहे, सगळं आहे. आणि टायर पण इवन नवीन होते रे, हे टायर पण नवीन होते. स्किड झाली ना त्याच्यामुळं दिसतंय का. टायर पण चांगल्या कंपनीचे, अपोलोचे टायर टाकलेत मी भारीतले. ब्रेक पॅड पण चांगलं आहे, हा पण टायर चांगला आहे. दोन्ही टायर नवीन आहे, मागले त्या पुढचे ते मागले जुने आहे. पण हे इवन ह्याला पण काही प्रॉब्लेम नाही आहे, याला पण नाही दिसला का. हा टायर पण इवन चांगला आहे. ही आताची कंडिशन आहे गाडीची माझ्या. याच्यामुळे मी एवढं डिस्टर्ब होतो ना. मी 11 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी 2 दिवस गॅप घेतला. माझ्या शेड्यूलला ब्लॉग आहे पण मी टाकले पण नाही, म्हणजे त्याला पुढं ढकलल्यात. मला एवढं बेकार फील झालं ना, मी रात्रभर झोपलो नाही, एवढं बेकार वाटतंय राव. झालं आता चला. एवढं लांब फिरलोय ना मी, एवढं लांब तेव्हा एक सिंगल स्क्रॅच पण नाही आला कधी मला. आणि इथं साधा बारीक रोड होता. मी चाललो होतो राव पाहुण्यांकडं, अचानक घडलं राव. संतोष येतोय, संतोषला आम्ही जाणार म्हणून शोरूमला जायचे. शोरूमला टाकून देतो गाडी. मूड ऑफ झाला. आता हे पण टाकीन मला नाही माहिती राव. हे माझ्या घरच्यांनी बघितले ना मग टेन्शन घेतील, पादरे टाई टेन्शन घेईन. त्यामुळे मी सांगितलं पण नाही घरी येऊन काय झाले म्हणून. मोजक्यात लोकांना माहिती. चल मागून तू गाडीला ना शोरूम मध्ये टाकून देतो पहिली. सीट बेल्ट लावून दे बाई. इथे साधारण हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो. बराच वेळ झाला म्हणलं, जेवण नाश्ता पण नव्हतं केला. गाडी रनिंग झाली ना, म्हणलं मला भीती वाटली. आता म्हणलं चेक करावं गाडी काय गरम होतं काय, लगेच हिट मारते का ते पण बघितलं. काहीच प्रॉब्लेम नाही गाडीत आता. एसी पण एकदम प्रॉपरली चालू आहे. ही साईड डॅमेज फक्त, ही साईड लेफ्ट साईड माझी. राईट साईडला अजिबात काय नाही, मागं काय नाही, पुढंच काही नाही, तर ही साईड डॅमेज झालेली. 2000 years later. आणली हिला, फक्त आपल्याला माणसाला भेटायला लागणार आतल्या. चल त्याला आत भेटू. ते कोण सांगितलं त्यांचं, स्वामीश. हा एवढं झालेलं आहे. ओव्हरऑल काय ते बघा सगळं फक्त. मग आज
जेवढं आम्हाला वाटलं एवढं तर नाही वाटलं काय तुम्ही परत रिचेक करा फक्त इथे खाली फक्त घासलेले फक्त हां हां हां